चेंडू डॉट टाकणारा एकमेव गोलंदाज औसा तालुक्याचा कोहिनूर हिरा मुन्ना भैया कांबळे उर्फ चांप. चला सुपर ओव्हर इज ऑन. बिभीषण गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय इथे फटका सुरेख श्रीधर कडून झालेली परत एकदा चूक. श्रीधरचा आज दिवस नाहीये आणि आजी तिथे आता सामना सोडणार नाहीत मित्रांनो. ही एकदा चूक होईल. चेंडू फरार चौकार आहे. वेळ वाचवा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. श्रीधर आज मित्रांनो त्याच्याकडून झेल निसटला. इथे आज एक चौकार निसटला. आता या चुका तुम्हाला परवडणाऱ्या नाहीयेत. लोकमान्य चषक 2024 ची पहिली सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट लागोपाठचा दुसरा चौकार. अजित वाघमारे ऑन फायर. दोन चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस फटका. यावेळेस झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. आपण पाहिलं 8 धाव संख्येवरती पहिला फलंदाज बाद. चला वेळ वाचवा मित्रांनो. यानंतर आणि वैभव दादा आज क्वार्टर फायनलचा सामना आजच होईल. किती का षटकाचा हो ना. यस आणि कुठला का संघ क्वार्टर मध्ये जाईना त्याने आत्ताच नोंद घ्या कारण वेळ आहे. त्यासाठी आत्ताच आपण नियम सांगतोय. एक ओव्हरचा का होईना पण क्वार्टर फायनलचा सामना हा आजच होणार आहे याची नोंद घ्या. तिसऱ्या चेंडूवरती आजी तिथे मात्र बाद होत आहेत. आपण पाहतोय न्यू बॅटर मिनाज. आपण पाहतोय मिनाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला 3 चेंडू टाकले गेले. 2 चौकार आले. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. अतिशय रोमहर्षक अविस्मरणीय अनबिलिव्हेबल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ओहो इथे इथे पंचदंडित करताना पाहायला मिळतात. रिव्ह्यू चला यस लगेच चेक करणार आपण. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. हा बॉल फेअर आहे की वाईड आहे. यस यावेळेस हा चेंडू वाईड आहे. आपण पाहतोय अपस्टॉमच्या बराचसा बाहेर वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू जाणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम. ऑन फील्ड अंपायरच्या सोबत आपण गेलेलो वाईड चेंडू. 9 धावा धावफलकावरती. आता रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्या. रिव्ह्यू तुमचं लॉस्ट. ओहो यावेळेस आउट ऑफ द पार्क. परफेक्ट प्लेयर ऑफ द बॅट चेरन. चला दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. तब्बल 15 धावा. काय मॅच झाली मित्रांनो. संधी एकदा मिळत असते आणि तो जो त्या संधीचं सोनं करतो तो खरा विजेता असतो. जो संधी निर्माण करतो तो भाग्यवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तो मित्र विजेता म्हणून घोषित होतो. 15 धावा धावफलकावरती. मिनाज यावेळेस इथे राहुल आहे ते क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून चेंडू भरार चौकार. 4 धावा. हाच तो बिभीषण होता. हाच तो बिभीषण ज्याने 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि सुपर ओव्हर मध्ये इथे मात्र सुपर सेबी उपर इथे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बोरी संघाकडून तब्बल 19 धावा. शेवटचा चेंडू शेष आहे. बोरी संघ लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं हा चेंडू टाकल्यानंतर. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट षटकार. वाडा शॉट. अब दिखा दिया है दम. 25 धावा धावफलकावरती. या बोरी संघ लवकर या विनंती आहे. घाई करा. 26 धावांची आवश्यकता. डीजे तुम्ही थांबा नाहीतर मग आज क्वार्टर फायनल होणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला. तुम्ही जर गाणे वाजवत राहिलात ना तर शक्यच नाही. चला आणि यानंतर होणारा सामना यमराज ग्रुप कदमापूर विनंती आपण रेडी राहा आणि किनगाव संघ तुम्ही सुद्धा रेडी राहा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यस आपण वेळेनुसार ठरवूयात विनंती असेल. चला धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 25 धावा धावफलकावरती. यस काय सामना मैदानाच्या आतमध्ये झाला. DK गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. कठीण आहे अवघड असं आहे पण अशक्य नाही. चला ओपनर बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. मित्रांनो संधी एकदाच मिळते.
आणि त्याच वेळेस संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. खरं तर सामना टाय झाला होता. अशक्य असा सामना खरं तर खेचून आणण्यामध्ये यशस्वी झाले होते. पण परत एकदा इथे मात्र संधीचं सोनं केलं जाईल का? 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. मेडन ओव्हर टाकलं गेलं. मुन्ना भैया दोन सलामीर फलंदाज आपण पाहतोय लांबजना संघाकडून, चॅम्प 11 संघाकडून राहुल आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे आहे. आणि आमचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चाचा इथे तुम्ही असते ना खूप मजा केली असती. चाच्यानी मला वाटतंय 5-10 हजार रुपये त्या वरती लावले असते. येस, आधीच चाच्यानी 11-11 हजार रुपये आपल्या स्पर्धेला दिलेले आहेत. अजून 5-5 हजार रुपये दिले असते. मेडन ओव्हर टाकलं गेलं. पहा मित्र कसा असावा पहा. खरं तर आमचे शबीर सय्यद सर, दस्तगीर सय्यद सर यांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक या दोन्ही मित्रांकडून खरं तर मिळालं. यस, सामना सुरू करून घ्यायचाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. आता जर सुदर्शन सर सामना टाय झाला तर परत हो, जी चूक श्रीधरने केली ती चूक इथे अनवरने केली आहे. वैभव सर, आता हा सामना टाय झाला तर बॉल आउट असेल. चला, कारण हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, त्यामुळे आधीच सांगणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. आता रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. आपण पाहतोय ओहो, आक्रमण सतीश डाऊन द बॉल, टिपलाय झेल, संपलाय रोहितचा खेळ. 4 चेंडू आणि आता 22 धावांची आवश्यकता. काय मॅच झाली, वाडा मॅच, अफलातून, अप्रतिम, अविश्वसनीय, अलौकिक. चला न्यू बॅटर लवकरात लवकर या मित्रांनो. खरं तर बोरी संघाला मी कित्येक वर्षापासून पाहतोय. अतिशय जिद्दी खेळाडू त्या संघामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला लांबजना संघाकडे जर तुम्ही पाहिलं तर खरं तर सुरुवातीचे 3-4 बॅटर गेले ना तर त्यांच्याकडे सहसा एवढे ताकदवर फलंदाज नाही आहेत. पण आता कोण मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, ज्या गोलंदाजाने मिडन ओव्हर टाकत ही सुपर ओव्हर खेळण्याचा मान मिळवला तो खेळाडू अर्थातच मुन्ना भैया कांबळे ऑन स्ट्राईक इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 22 धावा. कुछ किए भी नहीं, जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 3 चेंडू आणि 22 धावा. क्रिकेटच्या बुक मध्ये असा कुठलाच फटका नाही जो तुम्हाला 3 चेंडू वरती 22 धावा देऊन जाईल. यस, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे इथे बॅटिंग टीम कडून. आपण अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यस, तिसरे पंच फेअर डिलिव्हरी ते घोषित करतायत. 3 चेंडू आणि 22 धावा. विजय अण्णा तल्लेवाड या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ओहो, सरळ बॅटने फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षकांवर तिथे जीवाची बाजी लावतायत पण चेंडू भरात चौकार. 4 धावा. सामन्याचं समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 18 धावा. चला, यानंतर होणारा सामना दोन्ही संघ तयार राहा. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे तो संघ लागलीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याची नोंद घ्या. डीके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. 2 चेंडू 18 धावा. इनसाइड एज कुठली धाव घेण्यासाठी इथे मात्र नकार दिलाय. 1 चेंडू आणि 18 धावा. सामना समीकरण इथे आता घोरपडीच्या पकडीप्रमाणे बोरी संघाने या मॅच वरती आपली पकड मजबूत केलेली आहे. सामना औपचारिकता शिल्लक राहिली आहे पण अतिशय रोमहर्षक मॅच इथे आम्हाला पाहायला मिळाली. वाह, ओहो, मुन्ना भैया कांबळे, हम भी किसी से कम नहीं. देर आहे दुरुस्त आहे षटकार. दोन्ही संघाचं खरं तर विशेष अभिनंदन. अजित पहा मित्रांनो किती मोठ्या मनाचा खेळाडू आहे पहा. जरी सामना
जिंकले असतील, मुन्ना बहिणी जरी सामना हारले असतील तरी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं गेलं. वाडा मॅच दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता पुढील सामना इथे आपण पाहणार आहोत. चला, किनगाव संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये यमराज